नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे. मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा वेट लॉस रेसिपी एपिसोड नंबर 4 मध्ये आज बनवत आहे भिजवलेल्या वाटाण्याची उसळ. ही भिजवलेल्या वाटाण्याची उसळ तुम्ही स्प्राउट्स म्हणून पण खाऊ शकता नुसती. चला तर बघूयात आपण ही उसळ कशी करायची. इथं मी भिजवलेले वाटाणे घेतलेले आहेत, ज्याला मोड आलेला आहे. मोड आलेले कडधान्य खाणं वेट लॉससाठी अत्यंत गरजेचं असतं, पण उकडलेले कडधान्य खाल्ले जात नाही, म्हणून अशा पद्धतीत उसळ करून खाल्ली तर मस्त लागतं. तर आता मी ह्याच्यामध्ये उकळण्यासाठी याच्यामध्ये पाणी आणि मीठ घालून ह्याला उकडून घेत आहे. ह्याच्यामध्ये मी ह्याचे 3 शिट्ट्या करून घेते. तोपर्यंत आपण ह्याची वाटणाची तयारी करूयात. इथं मी 3 कांदे घेतलेले आहेत. कांदा पहिला आपण साफ करून घ्यायचा. या पद्धतीत पूर्ण असे फाईन चॉप आपण करायचे नाहीयेत. ह्या पद्धतीत असे वाटण करून घ्यायचे, म्हणून 4-4 तुकडे मी करून घेत आहे, कारण आपण हे वाटण करून घेणार आहोत. कच्चंच वाटण करणार आहोत आपण. आपल्याला कसं पटकन करायचं असतं सगळं, त्याच्यामुळे आपण कच्चंच वाटण त्याचं करून घेणार आहोत. तर तिन्ही कांद्याचे मी असे अबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे. इथं मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. ज्या पद्धतीत आपण कांदा कापून घेतला होता त्याच पद्धतीत आपण टोमॅटो देखील कापून घेणार आहोत. टोमॅटोचे पण मी असे 4-5 भाग करून घेत आहे, कारण हे सुद्धा आपण फाईन पेस्ट वाटण करून घेणार आहोत. तर कांदा टोमॅटो झाल्यावरती आपण लसूण पण मी सोलून घेतलेला आहे. एक अख्खी कांडी लसूण सोलून घेतलेला आहे. पहिले मी लसूण टाकते. सगळं आपण वाटण एकत्रच करायचं आहे. कच्चं वाटण करणार आहोत आपण, त्याच्यामुळे आपण सगळं आता एकत्र वाटण मिक्सरमधनं काढून घेऊयात. बघा, वाटण आपलं रेडी झालेलं आहे. चला आपण आता फोडणी द्यायला घेऊयात. इथं वाटाणा शिजलाय की नाही मी पहिला चेक करते. कुकर गार झालेला आहे. बघा, आपला वाटाणा गरम आहे. तर शिजलाय की नाही मी चेक करते. यस, बरोबर शिजलेला आहे आपला वाटाणा. खूप जास्ती ओव्हरकुक पण नाही झालेला आणि कच्चा पण नाही राहिलेला. अशा पद्धतीत आपण शिजून घ्यायचं. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये तेल टाकते आहे. तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकणार आहे. मी आता मोहरी टाकते. मोहरी तडतडली की मी त्याच्यामध्ये जिरं पण टाकते. जिरं, जिरी मोहरी तडतडली वरती आपण आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता. कढीपत्त्याने फ्लेवर आपल्या उसळला खूप छान फ्लेवर येतो, त्याच्यामुळे कढीपत्ता टाकणं मॅन्डेटरी आहे. तुम्हाला या फोडणीमध्ये तुम्हाला लसूण टाकायचं असेल तुम्ही लसूण देखील टाकू शकता. मी वाटणामध्ये टाकला होता, त्याच्यामुळे मी आता टाकत नाही आहे. आता आपण जे कांदा टोमॅटो आणि लसूणचं वाटण केलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आपलं वाटण कच्चं असल्यामुळे आपण त्याला खूप व्यवस्थित पद्धतीत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याला परतायला थोडासा टाईम जाईल, पण व्यवस्थित परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्याच्यामुळे लो फ्लेमवरतीच आपलं वाटण परतायचं, जेणेकरून ते खाली लागणार नाही. आता आपण वेट लॉस रेसिपीसाठी उसळ करत आहोत, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये जास्ती तेल ॲड करू शकत नाही. तुम्हाला नॉनस्टिकचं जर भांडं असेल तर तुमचं जास्ती लागणार पण नाही खाली, त्याच्यामुळे नॉनस्टिकचं जास्ती प्रेफर करायचं. आणि लो फ्लेमवरच आपण वाटण परतून घेणार आहोत, कारण हे कच्चं पण आहे, त्यांच्यामुळे ते परतून व्यवस्थित झालं पाहिजे. आणि जर खालनं ते लागलं तर ते व्यवस्थित परतलं जाणार पण नाही, त्याच्यामुळे लो फ्लेमवरतीच आपण त्याला परतून घ्यायचं. इथं मी मीठ टाकते. मीठ टाकल्याने कांदा लवकर असं शिजला जातो. कांद्याला थोडंसं पाणी पण सुटतं, पाणी सुटल्यामुळे तो शिजतो. तर त्याच्यामुळे आता मी मीठ पण टाकलेलं आहे. तर आता बघा, कलर चेंज झालेला आहे आपल्या वाटणाचा. वाटण थोडंसं परतत आलेलं आहे, पण नाही, त्याला आपण पूर्ण कोरडं होईस्तोपर्यंत परतून घ्यायचं, नाही तर ते कच्चं भाजीमध्ये लागतं. त्याच्यामुळं थोडंसं मी अजून त्याला परतून देणार आहे. थोडं हलवत राहायचं, नाही तर ते लागेल. बघा, आपलं वाटण परतून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये तिखट टाकूयात. तिखट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंग टाकते.
आपण आता हळद पण ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये. तुम्ही तिखट तुमच्या चवीनुसार ॲडजस्ट करू शकता. मी आता हळद टाकते आणि घरचा काळा मसाला मी थोडासा ॲड करते आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही टाकला तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मसाला थोडासा परतून घ्यायचा, तर मसाला कच्चा राहायला नको म्हणून आपण मसाला आता ॲड केलेला आहे. तो मसाला थोडासा परतून घ्यायचा. आता आपण जो उकडून घेतलेला होता वाटाणा तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. बघा मी आता वाटाणा टाकलेला आहे, तो आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. तर आता आपण तो मस्त मिक्स करायचा, पाणी ॲड करायचं, कारण आपल्याला ह्याला उकळून घ्यायचं आहे. 10 मिनटं तरी आपल्याला त्याला उकळून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी पाणी ॲड करते, कारण उकळून ह्याच्यासाठी घ्यायचं, कारण ते शिजलेलं तर ऑलरेडी आहे, पण ते मिसळून असं मस्त मिळून आलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला त्याला व्यवस्थित उकळून घेतलं पाहिजे, कारण ते एकजीव झालं पाहिजे. म्हणून मी थोडंसं आता त्याला पातळ ठेवते, पण उकळल्यानंतरून ते बरोबर त्याच्या कन्सिस्टन्सीमध्ये येणार आहे. आता मी त्याच्यामध्ये झाकण ठेवते, ते जेणेकरून त्याचं एकजीव ते होईल. एक 10 मिनटं तरी मी त्याला झाकण ठेवणार आहे. बघा आता कसा मस्त कलर आलेला आहे आपल्या उसळला. असा कलर आला ना तरी एकदम असं मस्त खाऊ वाटतं. बघा कसं मस्त रेडी झालेली आपली उसळ. बघा वाटाणा पण मस्त शिजलेला आहे. चला आता आपण आता सर्व करून घेऊयात. आपली उसळ रेडी आहे. इथं मी प्लेटमध्ये सर्व करून घेते आहे. ही उसळ तुम्ही चपातीबरोबर, फुलक्याबरोबर, कोणत्याही भाकरीबरोबर, नाचणीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, कशाबरोबरही मस्त एन्जॉय करू शकता. तुमची वेट लॉस जर्नी अशी टेस्टी व्हावी हेच माझा नेहमी प्रयत्न असणार आहे. ही उसळ तुम्ही तुमच्या लंचमध्ये, डिनरमध्ये कोणत्याही टाईमला तुम्ही खाऊ शकता. एकदम मस्त टेस्टी अशी ही उसळ तुमची रेडी झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.